नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आहे। आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारीचा हप्ता जो आहे तो 10 तारखेपर्यंत वितरण होण्याची शक्यता आहे। पण काल आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत जे आपल्या इलेक्शन होते तर त्याचा काल रिझल्ट होता। तर त्या संदर्भात वितरण तर अजून झालेलं नाही आणि याच्या अंतर्गत अजून अपडेट पण आली नाही। पण तर मला असं वाटतं या 15 तारखेच्या आत तुम्हाला वितरण होणं अपेक्षित आहे। खरं तर हे जे वितरण आहे ना ते योग्य वेळे आणि योग्य तारखेला करायला पाहिजेत। मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत। मला बऱ्याच महिला असं म्हणत आहेत की ताई आम्ही लोन घेतलेलं आहे, आमचे हप्ते आहेत, आम्ही व्यवसाय करतो योजनेच्या अंतर्गत, या 1500 रुपये मधून आमचा हप्ता जातो आणि जेव्हा जेव्हा आमच्या वितरणाला उशीर होतो ना, जेव्हा जेव्हा आम्हाला हप्ता यायला उशीर होतो ना, तेव्हा आम्हाला पुढे हप्ता भरायला प्रॉब्लेम होतो। म्हणजे जे काही त्यांच्या बँकेचं लोन असेल या योजनेच्या अंतर्गत, आमच्या अशा बऱ्याच महिला आहेत ना ज्यांनी लोन घेतलेला आहे योजनेच्या अंतर्गत। तुम्ही पण घेतला आहे का लोन योजनेच्या अंतर्गत? किंवा व्यवसाय करण्यासाठी ही योजना सुरू झाल्यावर तुम्ही एक छोटासा व्यवसाय चालू केलाय, लोन घेतलंय आणि व्यवसायाला परत वाढवताय, असं कोणी असेल तर मला कमेंट करा बरं। आपण बघू जरा त्या सगळ्या कमेंटवर एकदा आपण व्हिडिओ बनवू की अशा आमच्या किती महिला आहेत ज्या या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये जे तुम्हाला मिळत आहेत ना, तर ते तुम्ही कुठे कुठे त्या 1500 रुपयाचा वापर करता। कोणी दवाखान्यासाठी करतंय, कोणी मुलांची फीस भरण्यासाठी करतंय। ह्या कमेंट मला आलेले आहेत अगोदर पण आता परत एकदा मुद्दाम हा विषय घेतलेला आहे की तुम्ही या 1500 रुपयाचं काय करता, मला नक्की कमेंट करा। मी तुमच्या कमेंटवर एक व्हिडिओ बनवते म्हणजे मलाही लक्षात येईल ना की एक्झॅक्ट 1500 रुपयाचं तुम्ही काय करता, म्हणजे कुठेतरी कामाला येत आहेत तुम्हाला हे 1500 रुपये। आता मी मुख्यमंत्री साहेबांची उपमुख्यमंत्री साहेबांची वेळ मागत आहे आणि या संदर्भात मी व्हिडिओ पण सोशल मीडियावर ट्विट केलेले आहेत, म्हणजे ट्विट पण केले आणि युट्यूबलाही व्हिडिओ शेअर केलाय। बघू आता आपल्याला वेळ जर मिळाली तर हे सगळे जे तुमच्या कमेंट येतील ना, त्या कमेंट वगैरे सगळ्याच म्हणजे मला ते सांगता येईल की बघा मला महिलांच्या कमेंट येत आहेत अशा पद्धतीने। तर आता ह्या जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आपला आजचा व्हिडिओ होता, पण मला लक्षात आलं नाही 1500 रुपये तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत। तर सरकारला या माध्यमातून मी परत एकदा विनंती करणार आहे, माझं कामच आहे सरकारला विनंती करणं आणि सरकारच्या मागे लागणं। काय या 1500 रुपयासाठी आमच्या या महिलांना हे 1500 रुपये मिळावे म्हणून खूप प्रयत्न करत आहे मी। आणि आता एकच विनंती करणार आहे की या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये योग्य तारखेपर्यंत एक तारीख निश्चित करा, जेणेकरून त्या तारखेला त्या महिलांच्या अकाउंटमध्ये ते 1500 रुपये जातील, जेणेकरून त्यांचे जे पुढचे जे काही प्रॉब्लेम असतील ना ते सॉल्व्ह होतील या 1500 रुपयाच्या माध्यमातून। खूप महत्वाचा मुद्दा आहे। तर बघूया आता 2-3 दिवसामध्ये ज्या वितरण होतंय का ते मीही तुमच्यासारखीच वाट पाहत असते। तुम्हाला माहिती आहे जरी मला 1500 रुपये मिळत नसतील तरी तुम्हाला जेव्हा ते 1500 रुपये मिळतात ना तेव्हा मला खूप आनंद होतो। तर बघू आज उद्या आणि परवा ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला वितरण होतं का, आणि हे नक्कीच मला असं वाटतं ह्या 2-4 दिवसामध्ये आपल्याला वितरण होईल आता, कारण तसंही 15 तारीख जवळ येत आहे बरोबर। आपल्या या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याची 15 तारीख ठरलेली आहे वितरणासाठी। तर मला असं वाटतं ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला हप्ता येणं अपेक्षित आहे आपल्या जानेवारी महिन्याचा। आता ह्याच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर ऍड होतो का, ती कशी माहिती येते? आता ज्या ज्या महिलांची केवायसी झालेली आहे, ज्यांना हप्ते मिळालेले नाहीत, तर त्यांना पण हे 1500 रुपये जे आहेत ते मिळतात का? आणि मागचे 2 हप्ते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते ज्यांना मिळाले नाही ना, तर त्यांना 3 हप्ते मिळतात का? यासाठी सुद्धा मी वाट बघत आहे आता की GR एकदा आला ना, हे बघा GR अगोदर यावं लागेल, नंतर महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येईल, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे। पण आता त्या GR मध्ये काय येतंय, निधी किती मंजूर होतो आणि कशा पद्धतीने हप्ता येतो ते मीही वाट बघत आहे। या 2-3 दिवसामध्ये बघूया आपण की काय माहिती येते आपल्याला ते। तर नक्कीच आपला व्हिडिओ सुद्धा आज खूप महत्वाचा होता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भामध्ये, आणि बाकी तर तुमच्या सर्व विषयांवर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत। मला बऱ्याच महिलांच्या अजूनही कमेंट आहेत, त्याच्यावर मी उद्या एक व्हिडिओ शेअर करणार आहे की अंगणवाडी ताई फोन करत आहेत, अंगणवाडी ताईंकडे केवायसी केलेली आहे बरोबर, ते 2 प्रश्न त्याच्यामध्ये नाही करायचं का आहे करायचं, या संदर्भात माझा उद्या व्हिडिओ असणार आहे। तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा पहा, कारण तुमच्याच कमेंटवर व्हिडिओ आहे। मला अजून एक तुम्हाला इथे सांगायचं आहे, तुमच्या कमेंटला जर मी रिप्लाय नसेल केला तर काही काळजी करू नका, तुमच्या कमेंट मी सर्व वाचलेल्या आहेत। काय होतंय ना, मला सगळ्या सोशल मीडियाला 2-2 हजार कमेंट आहेत। आता एवढ्या कमेंटला रिप्लाय करणं खूप अवघड आहे, पण तरी मी रात्री 1-1 जवळपास 12-12:30-1-1 पर्यंत तुम्हाला रिप्लाय करत आहे आज। पण तरी त्या कमेंट संपत नाहीयेत, काळजी करू नका। जरी कमेंटला रिप्लाय आला नसेल ना तरी मी तुमच्या कमेंट नक्की वाचलेल्या आहेत आणि तुमच्या कमेंटवरच माझे व्हिडिओ आहेत। आणि मी नक्कीच ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना त्यांच्यासाठी माझ्याकडनं जेवढे होईल तेवढे मी प्रयत्न करणार आहे। चला तर मग हा व्हिडिओ इतर महिलांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्या पण कुठला व्यवसाय करत असतील, त्यांना 1500 रुपये मिळत नसतील तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना आपण मदत करूया पुढे।
एक लाईक करायला अजिबात विसरू नका, 1ही रुपया लागत नाही. आणि व्हिडिओच्या बेल नोटिफिकेशनला दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ आपले पाहायला मिळतील. हा युट्यूबचा नियम आहे, माझा नाहीये बरं का, लक्षात ठेवा. चला तर मग भेटू परत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.